नमस्कार, कुकिंग शुकिंग मराठी चॅनलवर तुमचं खूप खूप मनापासून स्वागत आहे। तर आज आपण इथे अगदी सोपी पद्धत वापरून बॅचलर पण अगदी सहज बनवतील असं चिकन करी बनवतोय। थोडी वेगळ्या पद्धतीने आणि मस्त स्पायसी तरीदार चिकन करी बनवण्यासाठी लागणारे साहित्य पाहूया। इथं मी अर्धा किलो चिकन घेतलेले आहे। चिकनला 2 ते 3 पाण्याने चांगलं स्वच्छ धुवून घ्यायचं आहे आणि त्यानंतर इथं आपल्याला मीठ घालायचं आहे। इथं मी छोटे 2 चमचे मीठ घातलेलं आहे। यामध्ये 1 छोटा चमचा हळद घालायची आहे आणि इथं 1 चमचा मी काश्मीरी लाल मिरची पावडर घातलेली आहे। यामध्ये अर्धा लिंबाचा रस घालायचा आहे आणि साधारण मी तर 4 ते 5 चमचे दही एकदम मस्त असं फेटून घेतलेलं आहे। इथं फ्रेश दही वापरायचं आहे आणि त्याला चांगलं फेटून घेऊन मगच यामध्ये घालायचं आहे आणि याला चांगलं व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि अर्ध्या तासासाठी याला मॅरिनेट होण्यासाठी ठेवायचं आहे। आता इथं मी काही खडे मसाले घेतलेले आहेत। 1 टेबलस्पून धने घेतलेले आहेत, त्याचबरोबर 3 सुकी लाल बेडगी मिरची घेतलेली आहे, 7-8 काजू, 1 चक्री फूल, अर्धा इंच दालचिनी, 5-6 काळे मिरे, 5-6 लवंग, 1 मसाला वेलची घेतलेली आहे। आता हे सर्व खडे मसाले आपण कमी गॅसवर भाजून घ्यायचे। खूप जास्त पण भाजायचे नाही, म्हणजे त्याचा फ्लेवर एकदम व्यवस्थित राहतो। आता यामध्ये सुरुवातीला आपल्याला धने घालायचे। थोडेसे हलके भाजून झाले की यामध्ये नंतर आपल्याला बाकी मसाले घालायचे। हे मसाले भाजत असताना गॅस कमीच ठेवायचा आहे। आता इथे एक एक करून सगळे मसाले आपल्याला घालायचे आणि हलक्या रंगावर इथं भाजून घ्यायचे। इथं आपले मसाले पण चांगले भाजलेले आहेत। आता त्याच कढईमध्ये आपल्याला 1 चमचा तेल घालायचं आहे। इथं मी 2 मीडियम साईजचे कांदे उभे बारीक चिरून घेतलेले आहेत, ते घालायचे आणि त्याला थोडंसं परतून घ्यायचं आहे। आता इथं कांदा थोडासा हलक्या गुलाबी रंगावर परतून झाला की त्यामध्ये इथं आपल्याला लसूण घालायचा आहे। इथे मी साधारण 10 ते 12 लसणाच्या पाकळ्या घातलेल्या आहेत। लसूण पण कांद्याबरोबरच इथं आपल्याला भाजून घ्यायचा आहे। आता यामध्ये काजू घालायचे आणि ह्याला पण चांगलं व्यवस्थित असं परतून घ्यायचं आहे। आता इथं मी 2 मीडियम साईजचे टोमॅटो बारीक चिरून घेतलेले आहेत, ते घालायचे। आता इथं थोडंसं आपल्याला मीठ घालायचं आहे, म्हणजे टोमॅटो पण मऊ असा व्यवस्थित शिजला जाईल। आता टोमॅटो आणि कांदा थोडासा परतला की यामध्ये आपल्याला थोडंसं पाणी घालायचं आहे, म्हणजे हे टोमॅटो आणि कांदा व्यवस्थित असा शिजला जाईल आणि त्यावर 3 ते 4 मिनिटासाठी इथं आपल्याला झाकण ठेवून वाफ घ्यायची आहे, म्हणजे टोमॅटो आणि कांदा असा मऊ शिजला जाईल। हे पहा, इथं 3 ते 4 मिनिटं झालेली आहेत। कांदा टोमॅटो व्यवस्थित असा शिजून झाला आहे, तो एका भांड्यामध्ये काढायचा आहे आणि संपूर्ण थंड करून घ्यायचा आहे। आता इथं जे खडे मसाले आपण भाजून घेतले होते ते मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून त्याला थोडंसं जाडसर कुटून घ्यायचं आहे। इथं मसाले पण व्यवस्थित असे बारीक झालेले आहेत, खूप जास्त बारीक पण करायचं नाही, असं थोडंसं बारीक करून घ्यायचं आहे। आता त्यामध्ये इथं आपण जे कांदा आणि टोमॅटोचं जे वाटण भाजून घेतलं होतं ते घालायचं आहे। यामध्ये थोडंसं पाणी घालून इथं आपल्याला ह्याची बारीक पेस्ट वाटून घ्यायची आहे। इथं आपलं वाटण पण तयार झालेलं आहे, अशा पद्धतीने एकदम बारीक वाटून घ्यायचं आहे। आता आपलं चिकन पण चांगलं मॅरिनेट झालेलं आहे। आता इथं एका कढईमध्ये आपल्याला 2 चमचे तेल घालायचं आहे। आता तेल चांगलं गरम झालं की यामध्ये मी इथं अर्धा चमचा जिरे घातलेले आहे।
जिरे चांगले व्यवस्थित फुलले की त्यामध्ये इथं आपण जे हे वाटण तयार करून घेतलं होतं ते घालायचं आहे. आणि त्याला चांगलं तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचं आहे. आता याला कमी गॅस करूनच 2 मिनिटासाठी परतून घ्यायचं आहे. हे पहा, इथं आपली ग्रेव्ही पण चांगली परतून झालेली आहे. असं कडेने तेल सुटेपर्यंत इथं आपल्याला हे वाटण परतून घ्यायचं आहे. आता यामध्ये मी इथं 1 चमचा बेडगी मिरची पावडर घातलेली आहे. आणि 1 चमचा चिकन मसाला घालायचा आहे. हे तिखटाचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता. यामध्ये इथं मी अर्धा चमचा हळद घातलेली आहे. आणि हे सर्व मसाले व्यवस्थित असे परतून घ्यायचे. मसाले चांगले शिजण्यासाठी इथं आपल्याला थोडंसं पाणी घालायचं आहे, म्हणजे मसाले खाली जळणार नाही आणि व्यवस्थित असे परतले जातील. आता यावर झाकण ठेवायचं आहे आणि 2 ते 3 मिनटं इथं आपल्याला तेल सेपरेट होईपर्यंत हे मसाले परतून घ्यायचे आहेत. हे पहा, इथं आपली एकदम मस्त अशी ग्रेव्ही तयार झालेली आहे. आता इथं हे चिकन पण चांगलं मॅरिनेट झालेलं आहे. आता हे चिकनचे पीस आपल्याला ह्या ग्रेव्हीमध्ये घालायचे आहेत. आणि त्याला पण असं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. आता यावर झाकण ठेवायचे आणि ह्याला साधारण 5 मिनटं असंच शिजवून घ्यायचं आहे. म्हणजे यामध्ये जे मीठ आपण घातलेलं आहे त्यामध्ये हे चिकन व्यवस्थित असं शिजलं जाईल. आता इथं थोडंसं चिकन शिजलं की यामध्ये पाणी घालायचं आहे आणि इथं पाणी गरमच वापरायचं आहे. इथं मी साधारण 1 ते 1.5 ग्लास पाणी घातलेलं आहे. इथं तुम्हाला ग्रेव्ही किती बनवायची त्यानुसार इथं पाण्याचं प्रमाण थोडंसं कमी जास्त करू शकता. आता याला थोडंसं मिक्स करून घ्यायचं आहे. यावर बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आणि यावर झाकण ठेवून 15 ते 20 मिनटासाठी मंद ते मध्यम गॅसवर आपल्याला हे चिकन शिजवून घ्यायचं आहे, म्हणजे ते व्यवस्थित असं शिजलं जाईल. हे पहा, 15 ते 20 मिनटं झालेली आहे. चिकन पण मस्त असं शिजलेलं आहे. आता इथं गॅस बंद करायचा आहे आणि इथं घालायची बारीक चिरलेली कोथिंबीर. आता याला सर्व करूया. इथे मी मस्त असा गरमागरम जिरा राईस बनवून घेतलेला आहे आणि त्याचबरोबर तरीदार स्पायसी चिकन करी पण तयार आहे. चिकन पण एकदम मस्त असं त्यावर मस्त अशी बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची. तुम्ही चपाती, रोटी किंवा नान सोबत पण खाऊ शकता. याला तुम्ही जिरा राईस चिकनची रेसिपी तुम्हाला कशी वाटली किंवा नान सोबत पण खाऊ शकता. नवीन असाल तर व्हिडिओला लाईक शेअर करा व चॅनलला नक्की सबस्क्राइब करून बनवलेली रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते कमेंट करून नक्की सांगा. येणाऱ्या प्रत्येक व्हिडिओच्या नोटिफिकेशन आणि तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक शेअर करा व चॅनलला नक्की सबस्क्राइब करा. म्हणजे येणाऱ्या व्हिडिओच्या प्रत्येक नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील. बाय बाय. बाय बाय.